नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण स्वादिष्ट आणि झटपट अशी तयार होणारी बेसन पिठाची खीर बघणार आहोत। ही खीर बासुंदीसारखी चविष्ट अशी खायला लागते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेत आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये किसलेलं खोबरं, बदाम आणि पिस्ते बारीक कट करून घेतलेले ते सर्व टाकून तेलामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅस करून हे भाजून घ्यायचं आहे। हे छान खरपूस असं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। मीडियम गॅस करून बेसन पीठ तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत बेसन पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। हे पण छान असं बेसन पिठाला तूप सुटलेलं आहे। हे बघा बेसन पीठ छान असं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये दूध टाकून घेऊया। इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते टाकून घेत आहे। गरम दूध आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा यामध्ये बेसन पिठाच्या अजिबात कुटुंब झालेलं नाही, कारण की आपण यामध्ये खोबऱ्याचा खीस घातला होता त्यामुळे ते मोडले गेले। मीडियम गॅस करून खिरीला उकळी काढून घेऊ। हे पण छान अशी खिरीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड टाकून घेत आहे ते छान असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ आणि ते छान असं मिक्स करून घेऊया। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिट खीर शिजवून घेऊया। 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। आता मिक्स करून घेऊया। हे पण छान अशी दाटसर अशी खीर झालेली आहे। आता ही आपली खीर तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया। हे बघा छान अशी आपली खीर तयार झालेली आहे। ही खीर खायला खूप टेस्टी अशी लागते। हे बघा किती दाटसर अशी खीर तयार झालेली आहे। तुम्ही ही खीर नक्की करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। अशाच नवनवीन रेसिपी